मी आता साहेब लोक म्हणते त्याला नेता व्हायची हौस आहे. अरे मला नेता व्हायची हौस नाही, मी नेता व्हायला पाहिजे. व्हायला की नाही? व्हायला की नाही? आम्ही आता नेते घडवणारे साहेब. महाराष्ट्र जाऊ दे, आमचा फॉर्म्युला तुम्हाला सांगून देतो. आज इथं जालना जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ज्याला ज्याला वाटत असेल की मी पंचायत समितीला निवडून येऊ, ज्याला ज्याला वाटत असेल की जिल्हा परिषदला निवडून येऊ, आम्ही 3 महिना झाले घरी नाहीये. आमची सगळी टीम, मी आता नाव एखाद्या लागेल, ही सगळी टीम एक टाइम जेवण सुरू आहे. साक्षीदार सगळे तिथं जीवाचं रान करू. आमच्या गाडीत आम्हीच आमच्या ठिकाणी फिरलो. वर्गणीचे पैसे खर्च नाही केले साहेबांनी, वर्गणी वेगळी आणि आमच्या पैशात मी फिरवलो. तुम्ही फक्त हिंमत करा, आम्ही तुमचा प्रचार तगमन लढायला करतो. आता आपला झेंडा आपला झेंडा नाही, आपलं मतदान आपल्या सुनान झालं. हे काय होणार तुम्हाला सांगतो. हे काय होणार आहे? काय होणार आहे ना? एक तर निवडून येऊ, नाही तर मतदान आपल्याला पडत त्याची किमती होईल. किमती आमच्यामध्ये राजकीय इच्छा शक्तीच नाही. आम्ही वंशज बोलायचे. अरे त्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वतंत्र लोकाभिमुख राजा म्हणू शकतो. ही राज्यकर्त्याची व्याख्या आई यांनी सांगितली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते जा तुमच्या घराच्या भीतीवर लिहून ठेवा शासनकर्ते जमा करायचे. हे राज्यकर्ते का बनायला सांगितलं आम्हाला? अरे सगळं राज्यकर्ते जातात ते. आम्ही राजकारणाकडे कानाडोळा करतो, राजकारणाला वाईट म्हणतो, राजकारणाला चुकीचं म्हणतो, म्हणून आमचं वाटोळं झालं. आम्ही राजसत्तेकडे गेलो पाहिजे, आम्ही राजकारणाकडे गेलो पाहिजे आणि आम्ही ते करणार नसून तर काही फायदा नाही. तुम्ही ठरवा, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातले लोक इथे येले, तुम्ही कोणत्याही पक्षात काम करा. आम्ही पक्षाचं बंधन आम्हाला नाही. धनगर असेल त्या धनगरासाठी आम्ही तन मन धनगर रात्रंदिवस फिरू. त्या ठिकाणी धनगर उमेदवार उभा असेल, इथं सगळी मंडळी उभी आहे. हे सगळे जे लोक आपल्याला पाठिंबा द्यायला येईल, आता हे तुमच्याच बाजूने येऊन करा. तुम्हाला पाठिंबा देऊ आम्ही, तुमचाही पक्षात करून तुमचाही पक्षात करू. कारण एकमेकाचा हे करून एकमेका मतं देऊ, स्वतःवर स्वतः हाती घेऊ, तसं होणार नाही. नुसतं आपल्याला असं म्हणून जमणार नाही. हे प्रत्येकाला ठासून म्हणलं पाहिजे. हे करायची गरज आहे. आम्ही नुसते वाटल्या करतो दरवेळेस. आम्ही भाजपला मतदान करणार नाही. सरकारनं हे करावं, सरकारनं ते करावं. बाबा आम्ही सुरत नाही रे. मताची किंमत आहे, मताची. ज्या दिवशी तुम्ही मतदानात रूपांतर करसाल, मतदानात बदल करसाल, तेव्हा हे राज्यकर्ते भेटतील. आणि आमचा हाच प्रयत्न आहे की हे जालना जिल्ह्याचे जर सगळे आमदार खासदार महाराष्ट्रात ऐकत असतील तर त्यांनी समजून घ्यावं, हा दीपक बोराडेचा आवाज नाहीये, हा जालना जिल्ह्यातल्या धनगराचा आवाज नाहीये, हा संबंध महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी धनगरांचा आवाज आहे.